हाय. आज मी तुम्हाला 2 अशा सोप्या गोष्टी सांगणार आहे ज्याच्याने तुमची भरपूर एनर्जी वाचेल. सो लेट्स गो. पॉईंट नंबर 1. प्रत्येक गोष्टीला अर्जंट म्हणून ट्रीट नका करू. आपल्याला खूप सवय झाली आहे की आपण जी गोष्ट करतोय ती आपण इग्नोर करून जे पुढे करायचं आहे त्याचा विचार करत 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 जी गोष्ट करतोय ती एन्जॉय करायचं विसरतो. नीट करायचं राहून ती घाईमध्ये करून आपण पुढे जायचा प्रयत्न करतो. जेवताना जेवणाकडे लक्ष अजिबात नसतं. आंघोळ करताना असं होतं, अरे बापरे ऑफिसला जायचं आहे, चला 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 धावपळ करूया, लगेच धावत जाऊया. ऑनेस्टली आपण धावपळ केली किंवा आपण आरामात केलं, आरामात म्हणजे अगदी काय लोळत नाही, पण नीट केलं तरीही तितकाच वेळ लागतो. इनफॅक्ट माझा असा अनुभव आहे की आरामात केल्यामुळे गोष्ट लवकर होते, ती गोष्ट करेक्ट होते आणि परत परत करावी लागत नाही. आणि बऱ्याचदा धावपळ केल्यामुळे ती गोष्ट नीट होत नाही. सो ही ट्रिक तुम्ही ट्राय करा. चालत असताना, आवरत असताना, खात असताना, कोणाशी बोलत असताना, आंघोळ करत असताना, वॉक करत असताना, जी गोष्ट करताय त्या गोष्टीकडे लक्ष ठेवा आणि ती गोष्ट करायचा प्रयत्न करा. इतकं रिलॅक्स्ड फील होतं आणि ॲट द सेम टाईम सगळी कामं जी ठरलेली असतात ती आरामात होतात. सेम जॉब, सेम हाऊस, सेम रुटीन, सेम एव्हरीथिंग, बट सडनली मला बरंच काही करता येतं आहे जे मी आधी करू शकत नव्हते. हाव? मी फक्त 1 तास लवकर उठायला सुरुवात केली. सकाळचा तो 1 तास असतो जेव्हा सगळे झोपलेले असतात. इट इज लिटरली अ गोल्डन आवर फॉर यू. आणि मी काय उठल्या उठल्या धावपळ करत वेड्यासारखी प्रोडक्टिव्ह गोष्टी करत नाही, पण तो 1 तास आरामात उठते, पाणी पिते, जरा 10 मिनटं इकडे तिकडे बघत बसते आणि मग उरलेल्या अर्ध्या पाऊण तासात जी गोष्ट मला वाटते की मला दिवसभरात करता येत नाही, तसं सोप्या गोष्टी ज्या वाटतात की दिवसभरात किती वेळ हे करायला, पण ते जमत नाही. जसं रीडिंग माय बुक, जस्ट सिटिंग, एक्झिस्टिंग, लुकिंग अराउंड, डुईंग नथिंग, काहीही न करता बसणं सुद्धा जमत नाही थ्रू आउट द डे. सो डुईंग दॅट. ऑर्गनायझिंग माय किचन, काय संपलं आहे, काही ऑर्डर करायचं आहे का, एक छोटी टू डू लिस्ट बनवणं. फक्त तो 1 एक्स्ट्रा आवर दिल्याने झोप इतकी काही कॉम्प्रोमाइज होत नाही, पण लाईफ जस्ट बिकम्स इझी. आणि द ट्रिक इज आदल्या दिवशी ठरवायचं की नेक्स्ट दिवशी काय करायचं आहे. बेस्ट थिंग यू कॅन डू फॉर युअर सेल्फ.